आत्ता दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चालत शिकूया तंत्रस्नेही होऊया यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत की नुकतेच आपल्याला तहसीलकडून आदेश मिळालेले आहेत. त्यामध्ये आपल्याला विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपल्या स्टाफची नोंदणी करायची आहे. त्यासाठी एक लिंकसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचबरोबर जे आपल्याला पत्र प्राप्त झालेले आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचा संकेतांक आणि कार्यालयाचा आपला पासवर्डसुद्धा त्यात दिलेला आहे. त्या लिंकवरती आपण क्लिक करूयात. लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज येणार आहे. ते युजरनेममध्ये आपल्या ज्या पत्रामध्ये जो आपल्याला DPTने सुरू होणारा जो संकेतांक आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्डमध्ये इथे आपल्याला जो त्यांनी त्या पत्रामध्ये पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड देऊन कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल. इथे आपल्याला आपला युजरनेमसुद्धा बदलायचा आहे आणि पासवर्डसुद्धा चेंज करून घ्यायचा आहे. युजरनेम कुठलंही ठेवू शकतो, त्यामध्ये फक्त आपले संकेतांक यायला हवेत. त्या पत्रामध्ये जो पासवर्ड आहे ओल्ड पासवर्ड तो टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला नवीन पासवर्ड जो टाकायचा आहे तो आणि पुन्हा कन्फर्म न्यू पासवर्डमध्ये तो पासवर्ड टाकून चेंज पासवर्ड आपल्याला क्लिक करायचा आहे. चेंज पासवर्ड क्लिक केल्यानंतर हे आपल्याला सगळ्यात वरती दिसेल की युजरनेम अँड पासवर्ड चेंज सक्सेसफुली लॉग इन अगेन. त्या लॉग इन अगेनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन अगेनला आपण क्लिक करूया. पुन्हा आपण या पेजवरती आलेलो आहे. आता इथं आपला नवीन युजरनेम आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे लॉग इन केल्यानंतर इनकरेक्ट क्रेडेन्शियल किंवा आपल्याला पेज एरर असं दिसेल. तसं एरर येऊ नये म्हणून आपल्याला डेस्कटॉप साईट आपली करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं आपल्याला पेज दिसेल. त्यानंतर इकडे डाव्या कोपऱ्यामध्ये ह्याच्यावरती 3 रेषा आहेत त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पोलिंग स्टाफ 3ऱ्या नंबरची जी टॅब आहे त्याला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहिली जी टॅब ओपन होईल स्टाफ एंट्री तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. स्टाफ एंट्रीवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा डावीकडेच बघायचं आहे ॲड न्यू रेकॉर्ड या टॅबवरती आपल्याला इथे क्लिक करायचे आहे आणि मग आपल्या इथे असे पॉपअप विंडोमध्ये माहिती भरण्यासाठीचे टॅब ओपन होतील. इथे आपल्याला जी माहिती विचारली आहे ती सगळी माहिती इथे आपल्याला भरायची आहे आणि ही माहिती भरून झाल्यानंतर इथे आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीने प्रत्येक कर्मचाऱ्याची माहिती आपल्याला इथे भरून सेव्ह करायची. बघा इथे आपली माहिती भरून झाल्यानंतर असं आपल्याला दिसेल. त्यानंतर जर आपल्याला ही माहिती चेक करायची असेल पुन्हा एकदा तर पुन्हा आपल्याला इथे डाव्या हाताकडच्या 3 आडव्या रेषेवरती क्लिक करायचं आहे. पोलिंग स्टाफमध्ये जाऊन इथे स्टाफ एंट्रीऐवजी खालचा जो 2री नंबरची टॅब आहे स्टाफ डिटेल्स याला आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर असं पेज आपल्यासमोर येईल. आपण भरलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची माहिती इथे आपल्याला दिसेल. त्यानंतर डावीकडे याला जर आपण सरकवलं तर सगळी माहिती आपल्याला इथे वाचता येणार आहे. त्याचबरोबर ही माहिती आपण इथे एक्सपर्ट एक्सेल करून इथे क्लिक केलं तर ही माहिती जी आहे ती आपली फाईल तिथे डाउनलोड झाली आहे. त्यानंतर आपण इथं ओपनवर क्लिक केलं तर इथं आपल्याला ते एक्सेल शीटसुद्धा डाउनलोड झालेली आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला डाव्या कोपऱ्यातल्या ज्या 3 आडव्या रेषा त्याला क्लिक करायचं आहे. पोलिंग स्टाफवरती क्लिक करायचं आहे. नंतर स्टाफ एंट्रीवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. स्टाफ एंट्रीवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण सुरुवातीला जे पेज पाहिलं तसं दिसेल. त्यानंतर वरती ज्या टॅब आहेत ॲड न्यू रेकॉर्ड सर्च रिसेट आणि डावीकडे फ्रीज डाटा एंट्री दिसत आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपली जी माहिती आहे ती आता फ्रीज झालेली. त्याला वरती पट्टी दिसेल इन्फॉर्मेशन ॲडेड सक्सेसफुली गो बॅक. या गो बॅकला आपण क्लिक करूयात. इथे गो बॅकवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला वरती दिसते बघा पोलिंग स्टाफ डाटा इज फ्रीज त्याची तारीख येते. त्यानंतर इथं त्याच्या खाली निळ्या याच्यामध्ये आहे बघा डाउनलोड सर्टिफिकेट प्रोफार्मा. हा प्रोफार्मा आपल्याला डाउनलोड करायचा आहे. याला आपण क्लिक करूयात. हा प्रोफार्मा डाउनलोड होत आहे. डाउनलोड झालेला आहे. या प्रोफार्माची आपल्याला प्रिंट काढायची आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. जिथे 00 दिसतंय तिथे आपल्याला आकडे टाकायचे आहेत. त्यानंतर सही शिक्का मारून ते अपलोड करायचे आहे. ते जे प्रमाणपत्र आहे ते इथे आपल्याला जे अपलोड करायचं आहे ते मात्र इथे PDF फाईलमध्येच करायचं आहे आणि त्या PDF फाईलची जी साईज आहे ती 500 KBच्या आतमध्ये आपल्याला ठेवावी लागणार आहे. ते PDF आपण बनवून घेतलेलं आहे. चूज फाईल इथे आपण क्लिक करूयात. चूज फाईलला क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जाऊयात.
इथे बघा प्रमाणपत्र नावाची ती फाईल होती ती आपण इथे चूज केलेली आहे. आता अपलोड सर्टिफिकेटवरती क्लिक करूयात आणि अशा पद्धतीने आपलं जे आहे इन्फॉर्मेशन ॲडेड सक्सेसफुली असा तो मेसेज आपल्याला वरती इथे येईल. त्याला गो बॅकवरती आपण क्लिक करूयात. इथे अशा पद्धतीने आता त्या टॅब गेलेल्या आहेत आणि इथे व्ह्यू सर्टिफिकेट ही टॅब आपल्याला इथे दिसत आहे. हे व्ह्यू सर्टिफिकेट इथं ही टॅब आली याचा अर्थ आपली माहिती आता सगळी भरून झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांची जी माहिती आहे ती इथे अपलोड केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.